रुद्र, ए ताड्या, काय रे? समोर उभा राहा. डिशक्याव 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 अरे डिशक्याव. काय चालू आहे? ते काय खेळायचे वस्तू नाही, तर आकाश निरीक्षण करण्याचे एक साधन आहे. मग याचे नाव काय गुरुजी? याला मराठीमध्ये दुर्बीण तर इंग्रजीमध्ये टेलिस्कोप म्हणतात. या दुर्बिणीचा उपयोग काय आहे गुरुजी? थांबा सांगतो. आज जो आपण घटक शिकणार आहोत त्याचा अभ्यास करण्यासाठी दुर्बिणीचा उपयोग केला जातो. आपण जो घटक शिकणार आहोत त्या घटकाचे नाव आहे ताऱ्यांची गंमत. ताऱ्यांबद्दल कोण माहिती सांगू शकतो का? हो गुरुजी. सांग बघू. तारा तुटताना दिसला की आपली इच्छा मागायची असते ना. हो हो, तू फक्त खायचाच विचार कर आणि तेच माग. खाऊवा कुठला? नाही गुरुजी, तुटणारा तारा म्हणजे गरम गरम आगीचे गोळे. अरे थांबा सांगतो. तुटणारा तारा म्हणजे त्याला उल्कापात असे म्हणतात. आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी काही तारे तेजस्वी तर काही तारे अंधुक असतात. पांढरे, पिवळे, तांबूस अशा विविध प्रकारचे रंगाचे तारे असतात. सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 3500 सेल्सिअस ते 50,000 सेल्सिअस या दरम्यान असते. तापमानाप्रमाणेच ताऱ्यांचे रंगही बदलतात. म्हणजे खरंच तारे गरम गरम आगीचे गोळेच म्हणायला हरकत नाही. हो, कारण ताऱ्यांचे तापमान खूप जास्त असते. तारे विविध रंगाचे असतात म्हणजे ताऱ्यांचे प्रकार असतील ना गुरुजी? हो, तर ताऱ्यांचे सूर्यसदृश्य तारे, तांबडे राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे, रूपविकारी तारे असे विविध प्रकारचे तारे असतात. उल्का म्हणजे काय गुरुजी? उल्का म्हणजे आकाशातून येणारे लहान लहान खडकांचे किंवा धुळीचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर घर्षणामुळे ते जळतात आणि एक चमकणारी रेघ तयार होते. म्हणजे जळणारी उल्का म्हणजे डोक्यावर पडली तर? मग तुला उल्कापाताचे संशोधन केंद्रात बनवतील. गुरुजी, तारे दिवसा का नाही दिसत? तू ना तुला गुरुजीने दिलेला अभ्यास पूर्ण करू नकोस. गुरुजी तुला दिवसात तारे दाखवतील. दिवसा सूर्यप्रकाश प्रखर असल्याने आपल्याला तारे दिसत नाहीत. रात्रीच्या निरभ्र आकाशात आपण तारे स्पष्ट पाहू शकतो. आणि आकाश दर्शन करायचे असल्यास खास करून प्रामुख्याने अमावस्येच्या रात्री केले जाते. नको नको गुरुजी, मला भीती वाटते. आई बाबा म्हणतात अमावस्येच्या रात्री बाहेर फिरायचं नाही, इथे फिरतात म्हणे. भूत वगैरे काही नसतं रे, ही एक अंधश्रद्धा आहे. गुरुजी, ही दुर्बीण कशी हाताळायची? थांबा, दुर्बीण कशी हाताळायची हे तुम्हाला मी दाखवतो. फाईल इथे, कॅमेरा डाव्या हाताने इथे पकड आणि या नेत्रिकेला पुढे मागे करून समोरचा झाडावरचा पक्षी बघ. फाईल समोरच्या झाडावरचा पक्षी दिसतो का? हो गुरुजी, पक्षी स्पष्ट दिसतोय. छान, बस. अशाच प्रकारे आपण आकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा उपयोग करतो. मग आज घेतलेला घटक ताऱ्यांची गंमत हा सगळ्यांना समजला का? हो गुरुजी. गुरुजी, आपण आकाश दर्शन दिवसा करू शकत नाही का? आज प्रयोगशाळा वर्गात चाललेली दिसते. हो बाई, आम्ही उत्सुक खेळ दुर्बिणीचा उपयोग आणि ताऱ्यांची गंमत शिकत आहोत. बाई, आम्हाला आकाश दर्शन दिवसा करायचे आहे, करू शकतो का? गुरुजी, मुलाला सांगितलं नाही का आपण कुठे जाणार आहोत ते? नाही बाई, तुम्हीच सांगा आता, मुलांना आनंद होईल. आपण यावर्षीची सहल आकाश दर्शनासाठी श्रीमान हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे काळाकडे येथे जाणार आहोत.